आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात अशी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भूमिका आहे। वारंवार त्यांनी तसं बोलून दाखवले। मात्र जसजसं फॉर्म भरण्याची तारीख जवळ येऊ लागली तसतसं स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह समोर येत आहेत। अशातच आज पुण्यामध्ये अजित पवारांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले। महाविकास आघाडीत असतानाही लोकसभा विधानसभा निवडणूक वगळता इतर निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणेच लढत असल्याचा दाखला द्यायलाही ते विसरले नाहीत। यांच्या संदर्भातली याची चर्चा होईल। आम्ही एक सांगतो की बाबा सगळ्यांनी एकत्रपणे राहून लोकांच्या समोर गेलं पाहिजे। मागे आम्ही 15 वर्ष आघाडीमध्ये काम केलं त्यावेळेस जो तो पक्ष जिथं त्याची ताकद असेल तिथं स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करत असतो। जिथं स्वतंत्र लढल्यानंतर मताची विभागणी होऊ फायदा होणार नसेल तर तिथं एकत्रपणे आजपर्यंत जे ते लोक गेलेले आहेत त्यांच्या मुलाखती घेणारे नगराध्यक्षाचे जेवढे उमेदवार असतील त्यांच्या फक्त नगराध्यक्षाचे जेवढे उमेदवार आहेत त्यांच्याच मुलाखती होती आणि नंतर नगरसेवकांच्या मुलाखती होती। त्या दुपारपर्यंत मी संपवल्यानंतर तिथं कार्यकर्ते जमणारच। नंतर माझी एक मी मेळावा घेईन।